character hypothesis. First, linkage. What is meant by linkage? So linkage is generally a linked character or particular. It is a phenomenon of a transmission of linked genes into a further progeny. म्हणजेच काय, जेव्हा एकापेक्षा जास्त जीन्स तर ते त्या क्रोमोझोम लोकस वरती किंवा लोसाई वरती एका सिंगल लोकस वरती ते अटॅच असतात. ठीक आहे, सेंटीमॉर्गन डिस्टन्सने. ठीक आहे, ठराविक सेंटीमॉर्गन डिस्टन्स वरती ते क्रोमोझोम मॅप वरती क्रोमोझोम आर्म वरती ते अटॅच असतात आणि ते जसे तसेच इनहेरिट होत असतात नेक्स्ट जनरेशन मध्ये. ठीक आहे, त्यांच्यामध्ये अजिबात म्हणजे सेग्रिगेशन किंवा सेपरेशन होत नाही. सेपरेशन न झाल्यामुळे ते हाय असेच नेक्स्ट जनरेशन मध्ये ते फॉरवर्ड होत असतात. त्याला आपण लिंकेज म्हणतो. सो लिंकेज, first introductory part, when two or more genes present on the same chromosome and they do not exhibit independent assortment and they are said to be linked, and the phenomena of transmission of linked genes is called as a linkage. So basically linkage is the transmission of linked genes into further progeny. So large deviation from 1:1:1:1 in the test crop progeny of the dihybrid experiment is used as a first evidence for the linkage. For checking linkage, test cross is done. ठीक आहे, लिंकेज जर चेक करायचं असेल तर त्याला टेस्ट क्रॉस करावा लागतो. ठीक आहे, लिंकेज चेक करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, फॉर लिंकेज विच क्रॉस हॅज टू बी डन. तर लिंकेज साठी आपल्याला टेस्ट क्रॉस म्हणजे F1 चा क्रॉस त्याच्या रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर करावा लागतो, त्याला आपण टेस्ट क्रॉस म्हणतो. आणि बॅक क्रॉस म्हणजे कोणत्याही पॅरेंट बरोबर F1 चा क्रॉस केला तर त्याला बॅक क्रॉस असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो बेसिकली लिंकेज समजलं. लिंकेज इज अ ट्रान्समिशन ऑफ लिंक जीन्स into further progeny is called as a linkage, and it is tested by the test cross, and then this effect of linkage was first reported in 1906 by the scientists Batson and Punnett in a sweet peas. So among sweet peas, they cross a variety of having a blue flower that is presented in capital B along with the long pollen grains. So these are two dominant characters, with another variety having the red flower having a small b for symbol and a round pollen grains which having a small l. So F1 blue long was crossed with the double recessive parent, a red round, and after that they got particular, some having a blue flower in a 1 ratio, then some having a blue flower along pollen grains in a 1 ratio, then blue flower round pollen grains in 1 ratio, then red flower with a long pollen in a 1 ratio, and red flower with a round pollen grains in 1 ratio. Means BL, capital BL in 1 ratio, capital B small l in 1 ratio, small b capital L in 1 ratio, and further last one is a capital small bl. These are some gametes of a blue long, blue round, then red long and red राउंड. ठीक आहे, तर त्यामध्ये प्रत्येक प्रोजेनीचा एक एक जे 4 टोटल टेस्ट क्रॉस केले की 4 प्रोजेनी मिळतात. 4 प्रोजेनी म्हणजे 4 पार्ट पैकी एक पार्ट, प्रत्येक एक पार्ट असा 4 त्यांचे जे काही व्हॅरियंट्स आहेत त्यामध्ये ते येत असतात. ठीक आहे, तर त्यावरून त्यांनी ते लिंकेजचं बॅटसन आणि पुणेट सायंटिस्टने स्वीट पी मध्ये हे दिलेलं होतं. सो अकॉर्डिंग टू द मेंडल 4 काइंड आर एक्सपेक्टेड इन द रेशियो of a 1 blue long and 1 blue round and 1 red long and 1 red round. But in Batson Punnett experiment, the 4 kinds are produced in different ratio, that is a 7 blue long 1:2, 1 blue round as2. म्हणजे ह्यात काय झालं, टोटल 8 प्रोजेनी मिळाले. त्यामध्ये बघा ब्लू लॉंग 7 ऍक्च्युअल रेशो, ब्लू राऊंड ज्या रेशो मध्ये मिळालेले आहेत. ठीक आहे, लिंकेज झाल्यानंतर एक्सपेक्टेड रेशो काय पाहिजे होता टेस्ट क्रॉस केल्यानंतर 1:1:1:1. पण लिंकेज झाल्यामुळे तिथे काय झालं, जो काय रेशो मिळालाय तो टोटल 16 प्रोजेनी मिळाला.
आणि 16 प्रोजेनी मध्ये 7 प्रोजेनी ह्या ब्लू लॉंगच्या, 1 प्रोजेनी ब्लू राऊंड, रेड लॉंग ही 1 प्रोजेनी मिळाली आणि रेड राऊंडची 7 प्रोजेनी मिळाल्या. म्हणजे जो काय टेस्ट क्रॉस केल्यानंतर 1:1:1:1 हा रेशो आला असता तर तिथे लिंकेज हे झालं नसतं, हे सिद्ध झालं असतं. पण हा रेशो आला अदर दॅन टेस्ट क्रॉस रेशो 1:1:1:1, 7:1:1:7, तर त्यामुळे तिथे लिंकेज झालंय. सो ब्लू लॉंग क्रॉस्ड विथ रेड राऊंड, then particular F1 is a blue long having a heterozygous genes, capital B small b, capital L small l, and other then this blue long, that is a F1 hybrid, is test crossed with its recessive parent small b small l, which is a red round one. So after that they got a particular progeny in the ratio of 7 blue long, 1 blue round, 1 red long and a red round are in a 7 number. So Batson said that the F1 hybrid blue long produced the gametes capital BL and small bl about 7 times than that of a gamete of capital B. Means जे काय हेट्रोझायगस कंडिशनला आहेत ते त्यांच्यापेक्षा होमोझायगस कंडिशन मधले जे गॅमेट्स आहेत ते जास्त प्रमाणात आले. ठीक आहे. जे काय हेट्रोझायगस कंडिशन मध्ये आहेत गॅमेट्स म्हणजे कॅपिटल बी स्मॉल एल आणि ठीक आहे. तर हे कमी प्रमाणात मिळाले. सो दे कॅरीड आउट अनदर एक्सपेरिमेंट. सो दे क्रॉस व्हरायटी ऑफ अ ब्लू राऊंड with another variety having a red long. So the F1 hybrid was a blue long and it was test crossed again and again. म्हणजे ह्या वेळेस काय केलं, जे काय ब्लू राऊंड आहे ठीक आहे, जो पॅरेंट आहे तो ब्लू राऊंड घेतला. म्हणजे पहिल्यांदा आपण ब्लू लॉंग घेतला, त्या जागेवर त्यांनी ब्लू राऊंड घेतला आणि रेड राऊंड होता पॅरेंट अगोदर, तिथे त्यांनी रेड लॉंग घेतला. ठीक आहे. त्यामुळे असं त्यांनी क्रॉस केल्यानंतर त्यांना पुन्हा ब्लू लॉंग मिळाले. ब्लू लॉंगचा पुन्हा टेस्ट क्रॉस केल्यानंतर ठीक आहे रेड राऊंड बरोबर ठीक आहे त्याचा क्रॉस केल्यानंतर त्यांना पुन्हा जे काही प्रोजेनीज आहेत त्या ब्लू लॉंग एक जे म्हणजे हेट्रोझायगस कंडिशन मध्ये आहे तिथे ते जास्त मिळालं. सो अगेन जे काय होमोझायगस कंडिशन मधले जे होते ते होमोझायगस कंडिशन मधले जे काय गॅमेट्स होते त्यांचे जे काय ऑफस्प्रिंग ते जास्त मिळाले, सॉरी कमी मिळाले आणि हेट्रोझायगस कंडिशन मध्ये इथे जास्त म्हणजे उलटा क्रॉस केला त्यांनी तर ते त्या पद्धतीने त्यांना लिंकेजमुळे त्या पद्धतीने त्यांना ते कॅरेक्टर जे काय ऑफस्प्रिंग आहे त्या नंबर म्हणजे 16 टोटल ऑफस्प्रिंग पैकी 16 पैकी एक जो काय मिळाला तो ब्लू लॉंग 7 ब्लू राऊंड, रेड लॉंग 7 आणि एक रेड राऊंड मिळाला. तर बेसिकली लिंकेज काय करतं, लिंकेज हे जे काही 2 जीन्स आहेत किंवा 3 जीन्स आहेत हे त्यांच्यामध्ये पूर्णपणे लिंक्ड होऊन जातात एकमेकांना आणि त्यामुळे ते नेक्स्ट जनरेशन मध्ये गेले तर ते सेग्रिगेट होत नाहीत. ते काय होतात त्याच पोझिशनवरती तसेच ते राहतात आणि त्यामुळे जे काय कॅरेक्टर जनरेट होणार आहे ठीक आहे तर ते कॅरेक्टर आहे असं ते जनरेट होतं का तर ते लिंक पूर्णपणे झाले आणि त्यालाच आपण लिंकेज म्हणतो. सो बॅटसन अँड पुनेट पुट फॉरवर्ड द फॉलोइंग पॉइंट. फर्स्ट, द अलील्स विच कम फ्रॉम द सेम पॅरेंट टेंड्स टू एंटर द सेम गॅमेट. जे एका पॅरेंट कडून आलेले जे काही अलील्स आहेत ते त्याच्या सेम गॅमेट्स मध्ये कंटिन्यू येत राहतात. सो द अलील्स विच कम फ्रॉम डिफरंट पॅरेंट टेंड्स टू एंटर डिफरंट गॅमेट्स. सो व्हेन द जीन्स आर लिंक्ड greater the 50% progeny with the parental type and less than 50% of progeny with recombinant phenotype will occur. त्यामुळे जेव्हा जे लिंक कॅरेक्टर असतात तेव्हा जे पॅरेंटल टाईपचे जे काय कॅरेक्टर राहतात हे मॅक्झिमम प्रोजेनी ही 50% पेक्षा जास्त प्रोजेनी ही लिंकेज थ्रू होत असते पॅरेंटल टाईप आणि 50% पेक्षा कमी जी काय प्रोजेनी आहे ही जी काही रिकॉम्बिनंट किंवा हेट्रोझायगस फॉर्म मधले जे काही प्रोजेनी आहे ती होत असते ह्या लिंकेजमुळे. सो दो द बॅटसन अँड पुनेट
explained the effect of linkage in sweet pea, they did not interpret their result in terms of behavior of the genes located on the same chromosome and the occurrence of crossing over between the homologous chromosome in between the different genes. Next, तर त्यामुळे त्यांना जे काय ते एक्सप्लेन करायचं होतं ड्युरिंग द क्रॉसिंग ओव्हर, जेव्हा मिओसिस पॅचिटिन फेजला होत असतं तेव्हा त्यांना ते पर्टिक्युलर जे क्रोमोझोम आहे ते क्रोमोझोम वरती एकाच लोकस वरती ते प्रेझेंट आहे जीन ते त्यांना काय सांगता आलं नाही. सो टी.एच. मॉर्गन scientist again did the experiment on the Drosophila, which is the insect. So T.H. Morgan in 1911 was the first to relate the linkage to the segregation of homologous chromosome and the occurrence of crossing over between the homologous chromosome during the meiosis in the fruit fly Drosophila melanogaster. So T.H. Morgan explained the effect of linkage by the considering the result of two crosses involving the pairs of alleles of two genes located on the second chromosome of a Drosophila melanogaster. So once gene if affect the body color, that is a gray body, which is represented by the small b, which is dominant over the black body. Gray body is dominant over black body. So the second gene affects the phenotype of having a wing, that is long wing, which is dominant over the vestigial wing or a short wing. तर त्यामुळे जो काही ग्रे कलर आहे तो डॉमिनंट आहे आणि लॉंग विंग्स हे डॉमिनंट आहेत ओव्हर द ब्लॅक कलर अँड पर्टिक्युलर शॉर्ट विंग्स. जो एका क्रोमोझोम वरती जे काय आहेत एका क्रोमोझोम वरती जे जीन्स प्रेझेंट आहेत ते कोणते आहेत तर जे काय बॉडी कलर साठी जे रिप्रेझेंट करतात ते दुसऱ्या क्रोमोझोम वरती जे काय जीन्स आहेत ते आहेत पर्टिक्युलर जे शॉर्ट विंग आणि लॉंग विंग साठी आहेत. लॉंग विंग हे डॉमिनंट आहे आणि ग्रे कलर हा डॉमिनंट आहे. सो इन द फर्स्ट क्रॉस, that is in first cross he made the crosses between a true breeding long wing and a gray bodied flies with the true breeding short wing and black bodied flies. काय केलं क्रॉस जे डॉमिनंट आहे ड्रॉसोफिला मेलॅंगास्टर मध्ये जे काही डॉमिनंट फॅक्टर आहेत लॉंग जे विंग आणि ग्रे कलर ची जी काही बॉडी असलेले जे काही फ्लायज आहेत त्यांचा क्रॉस केला शॉर्ट विंग अँड black bodied flies. So this cross produce heterozygous F1 flies with the long wings and gray bodies. जे काही हेट्रोझायगस कंडिशन मधले जे डॉमिनंट फॅक्टर आहेत ते प्रेझेंट झाले फक्त हेट्रोझायगस म्हणजे जे काही कॅपिटल बी बॉडी कलर साठी आणि लॉंग साठी कॅपिटल एल, तर कॅपिटल बी स्मॉल एल कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल एल स्मॉल बी एल त्या पद्धतीने ते तिथे represent झालो. So this cross produced the heterozygous F4 flies with the long wings and gray body. Among the progeny of this test cross, 82% exhibit one or the other is a 41% each. So of the parental combination of the trait, म्हणजे काय 82% parental combination आलं त्यामध्ये साधारणतः 41% हे दोन्ही पेरेंट्स प्रत्येकी इथे रिप्रेझेंटेशन आलं. So the other 18% of the progeny had new or recombinant combination like a particular gray bodied and particular short wing or particular दुसरं जे काही recombinant आहे ते black bodied आणि long wing हे असं जे काही recombinant आहेत ते 18% progeny आहेत ते मिळाले. So next consider a different cross. So second cross केला आता हा पॅरेंटल क्रॉस केला त्यांनी दुसरा जो काही क्रॉस केला सो सेकंड क्रॉस ऑन बिटवीन द homozygous flies with the long wing and black bodied and the homozygous flies with the short wing and gray bodied. मग काय केलं यांनी जे काय शॉर्ट विंग आणि ग्रे बॉडीड यात एक कॅरेक्टर डॉमिनेट एक रेसेसिव्ह जे असणार आहे त्यांचं मिक्सिंग केलं ठीक आहे जर हेट्रोझायगस होमोझायगस साठी असणार आहे. सो अगेन इन द क्रॉस सेकंड 82% of the test cross progeny having the parental phenotypes जे पॅरेंटल ह्यामधले होते जे हेट्रोझायगस कंडिशन मधले जे काय होते ते आलेले आणि 18% जे रिकॉम्बिनंट किंवा न्यू टाइप जे होते ते आले. सो although the F1 flies have the same phenotype long wing and gray bodied
both the crosses, the test cross version of F1 female flies contains very different frequency of the 4 phenotypic classes in the 2 cases. जो काय टेस्ट क्रॉस रेशो यायला पाहिजे होता 1:1:1:1 तो नाही आला. तिथे काय झालं साधारणतः 41% पॅरेंटल टाइप आणि जे 9% जे काय ते रिकॉम्बिनंट टाइप असे तिथे आलेले होते. सो इन फर्स्ट क्रॉस द F1 flies carried the wild type forms, that is S plus B plus is the wild type of the 2 genes on one homolog, and the mutant forms that is a capital S plus B plus on the other homolog. So the gene type of a heterologous of this particular type of frequency written as particular S plus B plus and a particular it is a wild type, and particular next is a its recombinant type, that is a SB in a small position. So this arrangement of mutant कोणाचं दिलंय ह्यांनी संपदा गायकवाड कुठले इंजिनिअरिंग हा मग तेच म्हटलं. So the arrangement of the mutant and the wild type form of 2 genes in a heterozygous is called as a coupling. म्हणजे वाईल्ड फॉर्म आणि जे काय त्याचे रिसेसिव्ह फॉर्म असतील त्याला ते कपलिंग फेज असं म्हटलं जातं. आणि जे रिकॉम्बिनंट टाइप आहेत कॉम्बिनेशन ठीक आहे, जे ट्रान्स कन्फिगरेशन राहतं त्याला रिकॉम्बिनंट किंवा रिपल्शन फेज किंवा रिपल्शन स्टेट असं म्हटलं जातं. मग कपलिंग स्टेट मध्ये काय येतं, जे काही वाईल्ड टाइप आहे त्याचे ओरिजिनल तर ते तिथे कपलिंग स्टेट मध्ये येत असतात किंवा त्याला आपण सिस कन्फिगरेशन असंही म्हटलं जातं. सो दिस अरेंजमेंट ऑफ म्युटंट अँड वाईल्ड टाइप फॉर्म ऑफ 2 genes in a heterozygotes is called as a coupling state or a cis transfusion. लिंकेज हे 2 टाइपचे आहेत, पुढे आपण बघणार आहोत. सो द अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट illustrate in a cross section where the each homolog contains 1 mutant gene and 1 wild type gene. जो काय अरेंजमेंट आहे वाईल्ड टाइप आणि म्युटंट ठीक आहे वेगवेगळ्या जीनची, जर ते वाईल्ड टाइप आले कपलिंग वाईल्ड टाइप म्युटंट आले तर ते रिपल्शन हे फेज मध्ये गेलेले आहेत ठीक आहे, असं ते समजलं जातं. So Morgan formulated his theory of linkage from this experiment. According to theory, first genes located on the same chromosome are inherited together and they are said to be linked. जे एकाच क्रोमोझोम वरती जे जीन्स प्रेझेंट असतात ते नेक्स्ट जनरेशन मध्ये इनहेरिट होत असतात आणि ते लिंक्ड जीन आहेत असं समजलं जातं. देन जीन्स आर प्रेझेंट इन द क्रोमोझोम इन अ लिनियर ऑर्डर. जे काय क्रोमोझोम वरती लिन आहेत ते एका दोरीत एका रेषेत ते प्रेझेंट असतात. म्हणजे एक जीन झाला की त्या पुढे काही सेंटीमॉर्गा अंतरावरती दुसरा जीन, त्यानंतर काही सेंटीमॉर्गा अंतरावरती तिसरा जीन, असे ते एका लिनियर पोझिशन वरती ते जीन्स त्या क्रोमोझोम वरती प्रेझेंट असतात. देन द डिस्टन्स बिटवीन द लिंक्ड जीन्स डिटरमाइन्स द स्ट्रेंथ ऑफ द लिंकेज. जेवढे कमी त्यांचं अंतर तेवढे ते जास्त लिंक्ड आहेत, जेवढे त्यांचं जास्त अंतर तेवढे त्यांचं लिंकेज पॉवर ही कमी आहे. So the distance between the linked genes determines the strength of the linkage, and closely located genes shows the strong linkage and widely located genes shows a weak linkage. जेवढे जास्त लांब आहेत तेवढे त्यांचं weak linkage आहे असं समजलं जातं. Then only those genes located in the different chromosome show independent assortment. But now we came to know that the genes that are located far apart on the same chromosome would also assort independently. Then so criteria are different. So based on crossing over, there are mainly 2 types of linkage. First is a complete linkage, incomplete linkage. तुम्हाला
बेसिकली यातलं लिंकेज टॉपिक मध्ये काय लक्षात ठेवा, तर जे काय लिंकेज काय आहे, लिंकेजच्या फेजेस कोणते आहेत, लिंकेजचे टाइप्स कोणते आहेत. पहिला पार्ट आपला लिंकेजचं टाइप. लिंकेजचे टाइप म्हणजे काय, बेस्ड ऑन द क्रॉसिंग ओव्हर कशा पद्धतीने होतं त्यावरती कम्प्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. आता त्यामध्ये कम्प्लीट लिंकेज मीन्स लिंकेज इन विच क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर इज नोन ॲज अ कम्प्लीट लिंकेज. ज्या लिंकेज मध्ये क्रॉसिंग ओव्हर अजिबात होत नाही. क्रॉसिंग ओव्हर झालं की तिथे काय होणार, रिकॉम्बिनेशन होणार. ठीक आहे. क्रॉसिंग ओव्हर कुठल्या स्टेज मध्ये होतं, पॅचेटिंग स्टेज मध्ये. त्यामध्ये काय होतं, तर जीन्सचे जे काय क्रोमोझोम मध्ये जे काय न्यूक्लिअर जे काही मटेरियल असतं, जीन्स असतात, त्यामध्ये आदला बदल होते. मग त्यामुळे काय होणार आहे, जर तिथे क्रॉसिंग ओव्हर झालं तर लिंकेज जी काय आदला बदल होते जीन्सची, त्यामुळे तिथे then incomplete linkage, test cross progeny possesses only parental type. जे काय कम्प्लीट लिंकेज कधी असतं, क्रॉसिंग ओव्हर जेव्हा होत नाही तेव्हा कम्प्लीट लिंकेज. इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होतं तेव्हा incomplete linkage. So in incomplete linkage, if the sum frequency of the crossing over occurs between the linked genes, it is known as an incomplete linkage. And in incomplete linkage, the test cross yields some recombinant besides parental combination. जे काही recombinants आहेत तर ते काही प्रमाणात तिथे incomplete linkage मध्ये येत असतात. Then second criteria based on the genes involved. So there are mainly दोन criteria genes involved, कपलिंग लिंकेज आणि दुसरा आहे रिपल्शन लिंकेज. कपलिंग लिंकेज, पहिलं कपलिंग लिंकेज म्हणजे जे काही लिंकेज आहे आयदर डॉमिनंट जीन किंवा इन बिटवीन रिसेसिव्ह जीन, जर त्यामध्ये लिंकेज होत असेल तर त्याला कपलिंग लिंकेज म्हटलं जातं. इथं दुसरा टाइप दिलेला नाही. दुसरा टाइप आहे रिपल्शन लिंकेज. रिपल्शन लिंकेज मध्ये काय होतं, लिंकेज इन बिटवीन डॉमिनंट म्हणजे काही डॉमिनंट आणि दुसरे रिसेसिव्ह किंवा रिसेसिव्ह डॉमिनंट, असे जे काय असतं लिंकेज, म्हणजे कॅपिटल ए त्या दोन्हीमध्येच लिंकेज होत असेल किंवा स्मॉल ए, तर त्याला आपण म्हणतो कपलिंग लिंकेज. दुसरा आहे रिपल्शन. रिपल्शन मध्ये काय होतं, जे हेट्रोझायगस फॉर्म मध्ये आहेत कॅपिटल ए स्मॉल ए, तर त्यामध्ये लिंकेज होत असतं, त्याला आपण म्हणतो रिपल्शन लिंकेज. Then third criteria is based on the chromosomes involved. So first is a autosomal, second one is a X chromosomal linkage. Autosomal means body किंवा जे काही अदर दॅन सेक्स क्रोमोझोम आहे त्याला आपण म्हणतो ऑटोसोमल क्रोमोझोम, आणि त्यामध्ये जे काही लिंकेज होतं त्याला म्हणतो ऑटोसोमल लिंकेज. सो इट रिफर्स टू लिंकेज ऑफ सच जीन्स विच आर लोकेटेड इन अदर दॅन सेक्स क्रोमोझोम्स. And next type is a X chromosomal linkage. So this X chromosomal linkage, it refers to the linkage of genes which are located in a sex chromosome. जे सेक्स क्रोमोझोम मध्ये जे काय लिंकेज होत असतं त्यांना आपण एक्स क्रोमोझोमल लिंकेज असं म्हटलं जातं. तर हे झालं टोटल लिंकेजचे टाइप्स. Then next part is a crossing over. So crossing over may be defined as the crossing over म्हणजे काय, पर्टिक्युलर तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं, क्रॉसिंग ओव्हर कोणत्या स्टेजला होतं, पॅचेटिंग स्टेज जी मिओसिसची आहे त्या स्टेजला हे क्रॉसिंग ओव्हर हे होत असतं. सो क्रॉसिंग ओव्हर मे बी डिफाइंड ॲज द interchange of the chromosomal segment between the non-sister chromatids of a homologous chromosome pair. काय क्रोमोझोमल सेगमेंट चे जे काय सिस्टर क्रोमॅटिडचे जे काय क्रोमोझोमल सेगमेंट्स आहेत तर त्यामध्ये जे काय इंटरचेंज किंवा त्यामध्ये जे काय ट्रान्सफर एकमेकांमध्ये जे मिक्सिंग होत असतं जे काही क्रोमोझोमल सेगमेंटचं, त्याला आपण क्रॉसिंग ओव्हर म्हणतो. नोट करून दाखवतो तुम्हाला. आता हा एक क्रोमोझोम आहे, ठीक आहे, टेट्रेट कंडिशन मध्ये, हा दुसरा क्रोमोझोम आहे.
ठीक आहे. तर ह्याचं काय होतं, हे जे काही नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, ठीक आहे, ह्या दोन झाल्या कुठल्या, ह्या सिस्टर क्रोमॅटिड झाल्या, आणि ह्या दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमच्या ह्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड, ह्या दोन झाल्या, ह्या दोन आहेत त्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड. तर ह्या दोघांमध्ये एक आणि 2 नंबर, ह्या दोघांमध्ये जे काय मटेरियल क्रोमोझोमल सेगमेंटचं जे काय इंटरचेंज होत असतं त्याला आपण म्हणतो क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होण्यासाठी सिनॅप्सिस व्हायला लागतं. सिनॅप्सिस म्हणजे काय, हा एक क्रोमोझोम झाला, ठीक आहे, आणि हा दुसरा क्रोमोझोम, तर हा दुसरा क्रोमोझोम, तर हा जो काय पोर्शन आहे एकमेकांवरती ओव्हरलॅपिंग होतं, ठीक आहे, ह्याला सिनॅप्सिस म्हणतात, सिनॅप्सिस. तर ह्या पॉइंटला तिथे जे काही क्रोमोझोमल सेगमेंटचं एक्सचेंज होतं आणि त्याला आपण म्हणतो क्रॉसिंग ओव्हर. So this crossing over happens in particular patching stage of meiosis. So crossing over may be defined as the interchange of the chromosomal segment between the non-sister chromatids of a homologous chromosome pair. So the term was first coined by this crossing over, coined by the scientist Morgan and Cadeli in 1912. So the main features of crossing over: first, crossing over takes place in a 4-strand stage during the patenting stage. जी काय 4-strand स्टेज, ज्याला की आपण टेट्रेड कंडिशन म्हणतो क्रोमोझोमची, त्या स्टेजला हे क्रॉसिंग ओव्हर होत असतं. जी काय ती स्टेज आहे पॅचिटिन, म्हणजे स्टार्टिंग पासून स्टेज म्हटलं तर डिप्लोटिन, या ज्या स्टेज आहेत डिप्लोटिन, लेप्टोटिन, पॅचिटिन, डायकायनेसिस, या स्टेज मध्ये हे टोटल क्रॉसिंग ओव्हर पर्टिक्युलर पॅचिटिन स्टेज मध्ये होत असतं. So crossing over occurs between the non-sister chromatids of a homologous chromosomes, and the crossing over produces new combination of genes between the linked genes. जे काय linked genes असतात त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं की तिथे नवीन कॉम्बिनेशन हे तयार होत असतं. So the value of crossing over or recombination may vary from 0 to 50%. जे काय क्रॉसिंग ओव्हरची व्हॅल्यू आहे 0 to 50%, अगदी 100% क्रॉसिंग ओव्हरची व्हॅल्यू नसते. काय का नसते, तर त्यातलं काही 50%च मटेरियल एक्सचेंज होत असतं. 50% म्हणजे 100% पण नाही, 100% पैकी जे काय मटेरियल असतं त्यातलं फक्त 50% येत असतं. मग 50% पैकी किती आलंय, recombinants can be worked from the test cross progeny and is expected as the percentage ratio of recombinants to the total population, that is parental types plus recombinant. Thus यात काय सांगितलं, the frequency of recombinants can be worked from the test cross progeny. So जे काही क्रॉसिंग ओव्हर फ्रिक्वेन्सी आहे ती कशी काढली जाते, नंबर ऑफ रिकॉम्बिनंट्स, किती नंबर मध्ये रिकॉम्बिनंट्स आले टोटल प्रोजेनी पैकी, तर ते पर्सेंटाइल मध्ये इंटू 100 केल्यानंतर क्रॉसिंग ओव्हरची जी काही फ्रिक्वेन्सी आहे, टोटल नंबर ऑफ रिकॉम्बिनंट्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेनीज इंटू 100, जी काही फ्रिक्वेन्सी आहे क्रॉसिंग ओव्हरची ती मिळते. सो सायटोलॉजिकल बेसिस ऑफ क्रॉसिंग ओव्हर. So Morgan first proposed crossing over to explain the formation of recombinant combination of genes that were linked by the gametic data. Then F. Genesis first correlate the chiasma frequencies with recombination frequency. Chiasma म्हणजे काय, जे काय सिनॅप्सिस होतं त्याला चायझमा फॉर्मेशन असं म्हटलं जातं. चायझमा, ठीक आहे, चायझमा काय, जो काय पॉइंट असतो जे पॅचिटिन स्टेजला जे काही क्रॉसिंग ओव्हर होतं तो पॉइंट त्याला आपण म्हणतो कायझमा, ठीक आहे, त्याला सिनॅप्सिस किंवा कायझमा फॉर्मेशन असं म्हणतो. सो दिस शो दॅट अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन द क्रॉसिंग ओव्हर अँड कायझमा. So direct cytological evidence for the crossing over was first given by the Kurzheim in Drosophila and in maize by the H.B. Crichton and McClintock. So first, Kurzheim's experiment. So Kurzheim found aberrant X chromosome in a variety of Drosophila, and on was an X chromosome to which a portion of Y chromosome was attached. So this is inverted L-shaped
and the other was a broken X chromosome. So under the microscope, these two kinds of the chromosome can be easily distinguished from each other as well as from the normal X chromosome. So you produce female flies heterologous for these two morphological distinguished X chromosome, and these that is located on the X chromosome. जे काही एक्स क्रोमोझोम वरती ह्या जे काही क्रोमोझोम आहेत हे दोन वेगवेगळे ते त्यावरती प्रेझेंट असतात. सो वन्स वन जीन अफेक्ट द eye shape and the partially dominant mutant allele, so B result in a bar shaped eye, so it's a particular wild type allele. So B plus produces round eye in a homozygous condition. So the second gene affect the eye color and the mutant allele can result in the carnation color eye, and particular dominant wild type allele care produces red eyes. So the females used in the Stern study carried the allelic pair in the cis configuration and shows below. म्हणजे यात काय सांगितलेलं, जे काय सिस म्हणजे कपलिंग स्टेट मध्ये हे लिंकेज झालेलं दाखवलं सांगितलेलं होतं, आणि त्यामध्ये जे काही सायटोलॉजिकल बेसिस आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं, जे काही डॉमिनंट फॉर्म किंवा वाईल्ड फॉर्म आहेत, ठीक आहे, डॉमिनंट किंवा जे वाईल्ड किंवा म्युटंट जे एकसारखे फॉर्म आहेत, तर ते त्यामध्ये त्याचं कॉम्बिनेशन रिकॉम्बिनेशन होत आहे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये जे काही रिकॉम्बिनंट टाइप्स आहेत ते जास्त कमी प्रमाणात तिथे येतात, आणि जे त्यांचे लिंकेज आहेत ते फक्त वाईल्ड टाइप किंवा म्युटंट टाइप ह्यामध्ये होत असतं. सो स्टर्न क्रॉस सच हेटेरोझायगस फिमेल्स, दॅट इज अ कार्नेशन बी कार्नेशन प्लस बी प्लस means a heterozygous one with the males having a carnation color and normal shaped eye, that is a carnation B plus, and a particular normal shaped eye, that is a Y males. So the ancestry of the offspring of the next generation and the cross and the results obtained by him so in the absence of crossing over, खाली जेव्हा सेक्स डिटर्मिनेशन मध्ये आहे ते तुम्हाला दाखवतो क्लिअर करून. त्यामध्ये हे पॉइंट तुम्हाला कळेल. सो फॅक्टर कंट्रोलिंग विच फर्स्ट इज अ हाय अँड लो टेम्परेचर इंक्रीजेस द फ्रिक्वेन्सी ऑफ क्रॉसिंग ओव्हर. जेव्हा एक्स्ट्रीम कंडिशनचं टेम्परेचर आहे त्यावरती हे क्रॉसिंग ओव्हर हे फ्रिक्वेन्सी चेंज करतं. देन एक्सरे अँड अदर इरेडिएशन इंक्रीजेस द क्रॉसिंग ओव्हर फ्रिक्वेन्सी. जे आर्टिफिशियल म्युटेशन्स किंवा आर्टिफिशियल म्युटेशन दिलं एक्सरे किंवा अदर जे काही फिजिकल रेडिएटर किंवा रेडियंट्स आहेत त्याचं, तर तिथे क्रॉसिंग ओव्हर फ्रिक्वेन्सी चेंज होते. Then the age of the individual also affect the crossing over frequency, and it was found that the crossing over frequency is higher in the older ages. Then gene mutation affected the frequency. Some mutation are known to decrease the frequency. Then crossing over at one point of the chromosome tends to prevent other crossing overs in nearby places. एका ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर झालं तर दुसरीकडे क्रॉसिंग होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. So this phenomena is known as interference. So इंटरफरन्स म्हणजे काय, तर एका ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर झालं एका पॉइंटला, तर दुसऱ्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होण्याची शक्यता कमी होऊन जाते, त्याला इंटरफरन्स असं म्हटलं जातं. सो क्रॉसिंग ओव्हर डज नॉट टेक प्लेस इन द ड्रॉसोफिला मेल अँड सिल्कवर्म फिमेल्स, दस सेक्स ऑल्सो अफेक्ट्स द क्रॉसिंग ओव्हर. हे पर्टिक्युलर सेक्स मध्ये ड्रॉसोफिला मेल मध्ये आणि सिल्कवर्म फिमेल्स मध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही शक्यतो. त्यामुळे हे पर्टिक्युलर जे काही सेक्सेस आहेत मेल ड्रॉसोफिलाचे किंवा फिमेल सिल्कवर्मचे, ह्यामध्ये अजिबात क्रॉसिंग ओव्हर होत नाही. त्यामुळे क्रॉसिंग ओव्हर इज अ लेस फ्रिक्वेंट नियर सेंट्रोमेर्स अँड द टिप्स ऑफ द क्रोमोझोम्स. जे काय क्रॉसिंग ओव्हर आहे हे जे सेंट्रोमेरच्या जवळ अजिबात होत नाही. जेव्हा सेंट्रोमेरच्या पासून जेवढा जास्त लांब जीन्स आहेत, ठीक आहे, टिलोमेरिक पोझिशन वरती, त्या ठिकाणी
क्रॉसिंग ओव्हर होण्याचे चान्सेस जास्त असतात. देन इन्व्हर्जन ऑफ द क्रोमोझोम सेगमेंट सप्रेस द क्रॉसिंग ओव्हर. जेव्हा इन्व्हर्जन होतं, इन्व्हर्जन म्हणजे क्रॉसिंग ओव्हर नाही, इन्व्हर्जन म्हणजे जो काही बेसिक सिक्वेन्स असतो तो पूर्णपणे इन्व्हर्टेड होतो क्रोमोझोमचा. क्रोमोझोमला ॲब्रेशन मध्ये तुम्ही शिकलाय ते इन्व्हर्जन म्हणजे काय. तर त्यावेळेस तिथे क्रॉसिंग होण्याची शक्यता खूप कमी असते, कारण की ऑलरेडी तिथे पर्टिक्युलर जे काही जीन्स आहेत ते इंटरचेंज झालेले असतात. सो देन नेक्स्ट इज द सिग्निफिकन्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर. सो क्रॉसिंग ओव्हर provides a direct evidence for the linear arrangement of the gene in the chromosome. डायरेक्ट क्रॉसिंग ओव्हर काय प्रोव्हाइड करतात, जी काही लिनियर अरेंजमेंट आहे जीनची क्रोमोझोम वरती, हे क्रॉसिंग ओव्हर मुळे हे कळून येतं. देन सिन्स क्रॉसिंग ओव्हर रिझल्ट्स इन द रिकॉम्बिनेशन ऑफ जीन्स, व्हेरिएशन्स आर प्रोड्यूस्ड अँड व्हेरिएशन्स आर रॉ मटेरियल फॉर द इव्होल्युशन. जे काय व्हेरिएशन नवीन उत्पत्ती झालेली आहे, नवीन कॉम्बिनेशन जर तयार झालं तर ते कधीही योग्य असतं, कधीही ते नवीन जे काही इव्होल्युशन, जे नवीन कॉम्बिनेशन आहे ते तिथे प्रोड्यूस करत असतं. त्यामुळे क्रॉसिंग ओव्हरचा हा एक खूप महत्वाचा सिग्निफिकन्स आहे. Then crossing over helps in the construction of the chromosome maps. Chromosome maps पर्टिक्युलर मॅप असतो, त्यावरती टोटल क्रोमोझोम कोणत्या पोझिशन वरती प्रेझेंट आहेत तर ते काढण्यासाठी क्रॉसिंग ओव्हरचं हा स्टडी केला जातो. सिंगल, डबल, ट्रिपल क्रॉसिंग ओव्हर, त्यामधून ते आपल्याला ते पर्टिक्युलर जीन्स त्या पोझिशन वरती कोणत्या लोकस वरती प्रेझेंट आहेत, किती अंतरावरती प्रेझेंट आहेत आणि दोन जीन्स मधलं अंतर किती आहे, तर त्यावरून हे क्रोमोझोम मॅप्स हे डिझाईन केले जातात. जे दोन जीन्स मधलं अंतर क्रोमोझोम वरती जे काय असतं ते सेंटीमॉर्गन मध्ये हे नोंद केलं जातं. सेंटीमॉर्गन म्हणजे लिहितात कसं, स्मॉल सी आणि कॅपिटल एम, हे सेंटीमॉर्गन. जे काय दोन जीन्सचं जे काय अंतर आहे तर ते सेंटीमॉर्गन मॉर्गन या सायंटिस्टने हे जे काही मॅप्स आहेत हे महत्वाचं, टीएच मॉर्गनचं हे सेंटीमॉर्गन हे युनिट आहे. So crossing over forms the basis for the chromosome mapping, and crossing over between the particular linked genes occur at constant frequencies, and the percentage of crossing over is directly proportional to the distance between the two genes. जे क्रॉसिंग ओव्हरचं पर्सेंटेज आहे डायरेक्टली प्रोपोर्शनेट टू द डिस्टन्स इन बिटवीन टू जीन्स. जर जेवढे जास्त अंतर तेवढे जास्त तिथं क्रॉसिंग होणार, जेवढे जास्त कमी अंतर तिथं क्रॉसिंग ओव्हर कमी होणार. तिथे काय होणार, जेवढं कमी अंतर तिथं लिंकेज होणार. So thus the percentage of crossing over between the any two genes indicate the relative distance between them, and the percentage of crossing over between the various genes of a chromosome can be calculated experimentally. From this data, the relative distance between the various genes can be worked out, and from the relative distance of various genes, their exact locations in the chromosome can be determined. So मागाशी मराठीमध्ये सांगितलेलं तेच दिलेलं आहे. सो स्टर्वंट, अ स्टुडंट ऑफ टीएच मॉर्गन, फॉर्म्युलेटेड दिस आयडिया ऑफ क्रोमोझोम मॅपिंग अँड construction of a linkage or genetic map of or particular chromosome mapping based on this idea. So construction of genetic map. So the method of construction of genetic maps of a different chromosome is called as a genetic mapping. जेनेटिक मॅपिंग म्हणजे काय, जे काही जेनेटिक मॅप कन्स्ट्रक्ट करण्याचे जे काही वेगवेगळ्या क्रोमोझोम वरती त्या मेथडला जेनेटिक मॅपिंग असं म्हटलं जातं. सो द जेनेटिक मॅपिंग इन्क्लूड्स फर्स्ट डिटर्मिनेशन ऑफ लिंकेज ग्रुप्स किती आहे, डिटर्मिनेशन ऑफ मॅप डिस्टन्स. सो फर्स्ट डिटर्मिनेशन ऑफ लिंकेज ग्रुप्स. सो बिफोर स्टार्टिंग द जेनेटिक मॅपिंग of the chromosome of a species, one has to know the exact number of the chromosome of that species, and then he has to determine the total number of genes on that species by the undergoing hybridization experiment in between the wild and different strains. काय पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे, पहिल्यांदा त्यामध्ये लिंकेज ग्रुप्स किती आहेत, त्यासाठी पहिल्यांदा किती नंबर किती क्रोमोझोम त्या स्पेसिस मध्ये आहेत आणि त्याच्या क्रोमोझोम मध्ये किती जीन्स प्रेझेंट आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये नंतर हायब्रिडायझेशन प्रोग्राम करून वाईल्ड टाईप आणि म्युटंट टाईप यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन त्यामध्ये केलं पाहिजे. त्यावरून त्यांचं टोटल लिंकेज ग्रुप किती आहेत हे पहिल्यांदा लक्षात येतं. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ मॅप डिस्टन्स. सो मॅप डिस्टन्स इज आफ्टर नोईंग द टोटल नंबर ऑफ जीन्स इन ईच लिंकेज ग्रुप ऑफ अ स्पेसिस, the relative distance between the each linked genes have to be determined. So the distance between the two genes, two given genes is calculated according to the percentage of crossing over, because क्रॉसिंग ओव्हरची जी काय पर्सेंटेज आहे त्यावरून जेवढे जास्त अंतर आहे तेवढे जास्त क्रॉसिंग ओव्हर हे जास्त होणार आहे. ठीक आहे, जेवढं अंतर जास्त 50% असेल तर खूप तो लॉंग आहे. ठीक आहे,
मग समजा एक जीन दोन जीन्स मध्ये 50% क्रॉसिंग ओव्हर आलं पर्सेंटेज, काही मध्ये 40% आले, काही मध्ये 30% आले, काही मध्ये 10 आले. ठीक आहे. मग 50% ज्याचं आले क्रॉसिंग ओव्हरचं पर्सेंटेज, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी, तर तो खूप लांब असणार आहे. म्हणजे लिनियर मॅप मध्ये जर म्हटलं एकापासून म्हणजे कराडपासून ओगलेवाडी पासून जर कॅल्क्युलेट केलं 50 म्हटलं तर 50 ओगलेवाडी ते कराड या अंतरामध्ये ओगलेवाडी एक जण आहे. मी उभा ओगलेवाडी मुलं एक जण असेल तर ओगलेवाडी पासून कराडमध्ये एक जण आहे 50% वरती. ठीक आहे. 40% म्हटलं तर अलीकडच्या नदीपर्यंत एक जण आहे. 30% म्हटलं तर कॅनॉल पर्यंत एक जण आहे. पुन्हा 20% म्हटलं तर गजानन हाऊसिंग सोसायटी, पुन्हा 10 म्हटलं तर ओगलेवाडीपर्यंत. तर असं अंतर कमी कमी होत जातं. जेवढं जास्त पर्सेंटेज तेवढं अंतर जास्त झालं. 50% म्हटलं खूप लांब गेला तो जीन. 40% आला त्याच्या अलीकडे तो जीन आला, दुसरा जीन. 30% जीन दुसऱ्या एका लिंकेज दुसऱ्या एका जीन बरोबर लिंकेज असेल तो 30% वाचला, तो त्याच्या अलीकडे आला. तर तसं त्या लिंकेज मॅप वरती एक एक जीन लिनियर पोझिशन मध्ये म्हणजे एका लाईनीमध्ये एका दोरीमध्ये ते जीन्स त्यावरती मांडले जातात पहिल्यांदा. सो because the crossing over frequency is directly proportional to the distance between the genes. For example, if the percentage of crossing over between the two linked genes is 1%, means the map distance between the two linked genes is 1 unit of map distance. म्हणजे 1% असेल तर ते 1 मॅप युनिट असं ठेवलं जातं, विच इज नोन एज अ सेंटीमॉर्गन. त्याला सेंटीमॉर्गन असं म्हटलं जातं. जर 1% असेल तर 1 सेंटीमॉर्गन, 2% असेल तर 2 सेंटीमॉर्गन, 50% असेल तर 50 सेंटीमॉर्गन हे डिस्टन्स झालं. सो इफ द मीन नंबर ऑफ कायझमाटा इज नोन फॉर अ क्रोमोझोम पेअर, द टोटल लेंथ ऑफ द मॅप for the linkage group may be predicted. So total length is the mean number of chiasmata into 50. Mean number of chiasmata plural. ठीक आहे. मीन नंबर जे वेगवेगळे कायझमा फॉर्मेशन आहेत झालेले, ठीक आहे, तर मीन नंबर त्याचा इंटू 50 त्याची टोटल लेंथ ही आपल्याला मिळते. तर आता त्यामध्ये जे काही क्रॉसिंग ओव्हर आहे त्यामध्ये सिंगल असते, डबल असतं, तर त्यामध्ये त्यानुसार हे 2 पॉईंट टेस्ट क्रॉस, 3 पॉईंट टेस्ट क्रॉस हे क्रॉसिंग ओव्हर मध्ये काय पहिल्यांदा बघूया. So the percentage of crossing over between the two linked genes is calculated by the test cross in which जे काय क्रॉसिंग ओव्हरचं दोन जीन्स मधले जे काय पर्सेंटेज आहे, ठीक आहे, किती आहे त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज हे टेस्ट क्रॉस न काढलं जातं. तर त्यासाठी त्याचा F1 चा जो काय डायब्रिड जे आहे इज क्रॉस्ड विथ डबल रिसेसिव्ह पॅरेंट. सो इन सच क्रॉसेस क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ऍट 2 पॉइंट्स, हेन्स इट इज कॉल्ड एज अ 2 पॉइंट टेस्ट क्रॉस. फॉर एक्झाम्पल, इथे डायग्राम दिलेली नाही, तुम्हाला दाखवतो. सो 2 पॉइंट टेस्ट क्रॉस अनोट करतो मी. 2 पॉइंट टेस्ट क्रॉस मध्ये काय केलं जातं, तर हा एक क्रोमोझोम आहे आणि हा दुसरा क्रोमोझोम आहे. हा सेंट्रोमियर प्रत्येकाचा, ही लिनियर पोझिशन वरती, आणि इथे 1 2 इथे जीन, इथे 2 जीन्स आहेत, इथे 1 2 जीन्स आहेत, 3 जीन्स घेऊया, 3 इथे जीन्स आहेत. क्लिअर करून नीट करून दाखवतो. हा एक क्रोमोझोम आहे, हा सेंट्रोमियर आहे. हा दुसरा क्रोमोझोम आहे, इथे सेंट्रोमियर आहे. हा ते इथे जीन ए आहे, बी सी, ते डी ई एफ, इथे एन ओ पी क्यू आर. ठीक आहे. हे असे जीन्स ह्यावरती लोकेटेड. सिंगल क्रॉसिंग जे 2 पॉइंट टेस्ट क्रॉस, ह्यामध्ये काय होतं, तर पर्टिक्युलर जी काय देवाणघेवाण होते जीन्सची, ठीक आहे, तर त्यामध्ये जो काय सेंट्रोमियर असतो, ठीक आहे, ही लिनियर पोझिशन, तर ह्यामध्ये हे 2 जीन्स आहेत, त्यामध्ये
तर त्यामध्ये काय होतं ऍक्च्युली, जो काय ए जीन, नंतर हा बी जीन आणि इकडे सी जीन, ठीक आहे, एम एन आणि इकडे ओ जीन, आणि जो हा पॉइंट आहे इथे जीनची ही अदलाबदल होत जाते, ह्याला सिंगल पॉइंट किंवा टू पॉइंट, सिंगल पॉइंट टेस्ट क्रॉस असंही म्हटलं जातं. बघूया आपण ते. टू पॉइंट टेस्ट क्रॉस ह्यामध्ये जे काय डबल, जो काय F1 हायब्रिड आहे, डबल रिसेसिव्ह जो काय आहे रिसेसिव्ह पॅरेंट, त्याबरोबर जो क्रॉस केला जातो, आणि त्यातून इफ इन पर्टिक्युलर सच क्रॉसेस क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ऍट 2 पॉइंट्स, हेन्स इट इज कॉल्ड एज अ 2 पॉइंट टेस्ट क्रॉस. दोन वेळा तिथं क्रॉसिंग ओव्हर होतं. मी आता दाखवलं ते सिंगल पॉइंटचं दाखवलं, दोन वेळा होतं तेव्हा तो डबल पॉइंट किंवा 2 पॉइंट टेस्ट क्रॉस. फॉर एक्झाम्पल, अ हायब्रिड हॅव्हिंग द जीन टाइप capital AC and small AC is test cross with a double recessive parent small ac, and test cross produces 74% parental recombination and 26% crossover types. Then the distance between the loci A and C is estimated to be 26 centimorgans. If the distance between the two loci is large in 2 point test cross, double crossover types are undetected and it would appear as the parental type. Hence, we understand the true map distance, that is a crossover percentage. ह्यामध्ये काय सांगितलंय तर जर असे जे काही पॅरेंटल टाइप्स आहेत, जीन टाइप म्हणजे हायब्रिड मध्ये capital AC, small AC is test crossed with the double recessive, that is AC, small AC. तर त्यामध्ये पॅरेंटल रिकॉम्बिनेशन 74% आहे, आणि जे काय क्रॉस ओव्हर टाइप्स हे 26 टाइप मध्ये आलेले. 26 म्हणजे जे काय जीन, जो जीन टोटल प्रेझेंट आहे कॅपिटल ए आणि स्मॉल कॅपिटल सी, तर ह्यांच्यामध्ये जे काय क्रॉसिंग होऊन जे काय क्रॉस ओव्हर पर्सेंटेज 26 आहे, तर 26 म्हणजे 26 सेंटीमॉर्गन हे ह्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स आहे, हे ते 2 पॉइंट टेस्ट क्रॉसनं हे काढले जातं. आता 3 पॉइंट टेस्ट क्रॉसनं काय केलं जातं, 3 पॉइंट टेस्ट क्रॉस मध्ये जे काय डिस्टन्स आहे टोटल 3 जीन्सचं, 3 ए जीन, बी जीन आणि सी जीन, ह्या 3 जीन्सचं जे काय डिस्टन्स आहे हे 3 पॉइंट टेस्ट क्रॉसनं हे काढले जातं. सिंगल पॉइंट टेस्ट क्रॉस मध्ये हे सिंगल क्रॉसिंग ओव्हर होत असतं, आणि डबल क्रॉसिंग ओव्हर जे काय आहे ते 3 पॉइंट टेस्ट क्रॉस मध्ये होत असतं. 3 पॉइंट टेस्ट क्रॉस आपण पुढे बघू. आता इथे बघूया 3 पॉइंट टेस्ट क्रॉस double crossovers usually do not occur between the genes less than 5 map units apart. का तर इंटरफरन्स तिथे येत असतं. 5 पेक्षा कमी अंतर असेल तर इंटरफरन्स तिथे दुसरीकडे लगेच काय लिंकेज किंवा क्रॉसिंग ओव्हर होत नाही, क्रॉसिंग ओव्हर होत नाही, तिथे लिंकेज तसंच राहतं. सो फॉर gene further apart, it is advisable to use a third marker between the two in between the other two in order to detect any double crossover. So a 3 point test cross or a trihybrid test cross gives us information regarding the relative distance between these 3 genes and also shows us the linear order in which the genes should be present on the chromosome. मग जे काय ऑर्डर आहे, आता एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं, एनोट करून दाखवतो. जे काय 2 पॉइंट टेस्ट क्रॉस त्यामध्ये कसं असतं, जो जीन ए, बी आणि सी, बी आणि सी मधलं जे फायनल झालं ते, आणि एम एन ओ, ठीक आहे, हे सिंगल क्रॉस ओव्हर, आणि त्यालाच आपण म्हणतो 2 पॉइंट टेस्ट क्रॉस. आता 3 पॉइंट टेस्ट क्रॉस मध्ये काय होतं, तर जागा कमी पडते. पहिल्यांदा जो काय ए जीन असतो क्रॉस होतो, खाली बी जीन जातो, पुन्हा तो क्रॉस होतो वरती सी जीन, ठीक आहे. इथे हे 2 क्रॉसओव्हर्स झाले, एम एन ओ, तर इथे 2 क्रॉसओव्हर झाले. त्यामुळे फायनल जे काय आहे ए एन आणि सी हा एक क्रोमोझोम झाला,
दुसरा जो काही क्रोमोझोम झाला तो MBO हा एक दुसरा क्रोमोझोम झाला. असे 2 क्रोमोझोम तिथे तयार होतात. ह्याला म्हणतो आपण 3 पॉइंट टेस्ट क्रॉस किंवा डबल क्रॉसिंग ओव्हर. ठीक. देन डिटर्मिनेशन ऑफ सो बेसिकली कसं डिटर्माइन केलं जातं जीन ऑर्डर कशी आहे हे कसं सांगितलं जातं. आफ्टर द डिटर्माइन द रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन द जीन्स ऑफ अ लिंकेज ग्रुप इट बिकम्स इझी टू प्लेस जीन्स इन देअर प्रॉपर लिनियर ऑर्डर. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला कळालं त्यांची किती लेंथ आहे, दोन्हीमध्ये किती पर्सेंटेज क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज आहे, तर त्यावरून त्यांचे किती सेंटीमॉर्गन लेंथ आहेत आणि ए जीन्स पासून सी चं अंतर किती, ए जीन्स पासून बी चं अंतर किती, मग त्यावरून कळतं आपल्याला किती ते डिस्टन्स मध्ये ते प्रेझेंट आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर पर्टिक्युलर जो काही जीन आहे ए बी आणि सी, ए आणि बी मधलं अंतर किती आहे, बी आणि सी मधलं अंतर किती आहे आणि ए आणि सी मधलं अंतर किती आहे, त्यावरून ए बी आणि सी या मधलं अंतर काढलं जातं. ह्याच काय ए आणि सी मधलं अंतर 10 आहे. ठीक आहे. बी आणि सी मधलं अंतर 4 आहे आणि ए आणि बी मधलं अंतर हे 6 आहे. तर ए पासून बी हे 6 अंतरावर आहे, बी पासून सी हे 4 अंतरावरती आहे, ए पासून सी हा 10 सेंटीमॉर्गन अंतरावरती आहे. त्यामुळे ए नंतर बी जीन नंतर सी जीन असं ते आपल्याला जे काही क्रॉसिंग ओव्हर आहे त्यानुसार ते सांगता येतं. सो कंबायनिंग मॅप segments. So the different segments of map of a complete chromosome are combined to form a complete genetic map of a लॉंग क्रोमोझोम. सगळे मॅप एकत्र केले जातात प्रत्येक जीन्स. ठीक आहे. आणि त्यानंतर फायनल जो काही मोठा क्रोमोझोम मॅप आहे तो काढला जातो. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे इंटरफरन्स आणि कोइन्सिडन्स. इंटरफरन्स म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलंय एकदा क्रॉसिंग ओव्हर झालं की दुसरं क्रॉसिंग ओव्हर त्या पॉइंटला होत नाही, त्याला म्हणतो आपण इंटरफरन्स. कोइन्सिडन्स म्हणजे काय? कोइन्सिडन्स म्हणजे एकदा झालं क्रॉसिंग ओव्हर की त्या ठिकाणी दुसऱ्यांदा त्याच्या बाजूला लगेच दुसरं होतं, लगेच तिसरं होतं, म्हणजे कंटिन्यू एकामुळे दुसरं इसा खोळ्यासारखं तिथे ते क्रॉसिंग होत राहतं, त्याला आपण म्हणतो कोइन्सिडन्स. सो इंटरफरन्स is a particular tendency of crossover to interfere with the other crossover is called as a interference, and particular coincidence is a particular particular double crossover is called as a coincidence. So coefficient of coincidence is calculated by the percent of observed double crosses divided by total percentage of expected double crossovers. So the coincidence जेवढं आणि इंटरफरन्स होतं पैकी जर 50% कोइन्सिडन्स झालं इंटरफरन्स असते, जर 50% 40% कोइन्सिडन्स झालं तर इंटरफरन्स हे 60% होत असतं. आणि कोइन्सिडन्सची व्हॅल्यू ठीक आहे ही जास्त होत नाही. सो वेन द इंटरफरन्स कोइन्सिडन्सची कोइन्सिडन्सची व्हॅल्यू ही 50% पेक्षा जास्त होत नाही, पण इंटरफरन्सची व्हॅल्यू ही 50% पेक्षा जास्त होते. का तर क्रॉसिंग ओव्हर पर्सेंटेज हे मॅक्झिमम 50% आहे. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, जे काय क्रॉसिंग ओव्हर होतं हे 50% होतं. त्यामुळे इंटरफरन्स वेन द इंटरफरन्स इज कम्प्लीट 1, इंटरफरन्स हे मॅक्झिमम 1 जाऊ शकतं. नो डबल क्रॉस ओव्हर्स विल बी ऑब्झर्व्ड अँड कोइन्सिडन्स बिकम 0. So when we observe all the double crossover expected coincidence is unity and interference become 0. Then determination of map distance using the 3-point test cross. मॅप डिस्टन्स कसं काढलं जातं तर आता मग सांगितलेलं जर काय ए सिंगल क्रॉस ओव्हर बिटवीन ए आणि बी हे चेक केलं जातं अँड विल आफ्टर अल्टर द पोझिशन ऑफ 2 जीन्स दॅट इज अ बी आणि सी. ह्या जीन्सची तिथे ए आणि जीन्स म्हणजे ए बी सी हे वेगवेगळे 3 जीन्सचा स्टडी केला त्याचं डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. तर त्याबरोबर सिंगल क्रॉस ओव्हर मधून ए बी हे सिंगल क्रॉस ओव्हर काढलं जातं, सिंगल क्रॉस ओव्हर बिटवीन बी आणि सी काढलं जातं आणि डबल क्रॉस ओव्हर इन बिटवीन ए आणि सी हे टोटल काढलं जातं. आता ए आणि बी जेव्हा सिंगल क्रॉस ओव्हर करतो जे काही पोझिशन आपल्याला बी आणि सी ची आहे तिथे आपल्याला मिळते. बी आणि सी मध्ये केलेलं जी काही पोझिशन आहे जी एका सिंगल सी जीनची ती आपल्याला चेंज होते. डबल क्रॉस ओव्हर जेव्हा ए आणि बी तेव्हा
जे काय मिडल जीन जो काय आहे बी जीन त्याची ती पोझिशन ही चेंज होते. सो thus the 8 types of gametes are produced by the F1 and only the type of gamete is produced by the homozygous recessive parent, and the union of male and female gametes will produce 8 different types of phenotypic classes. तर यामध्ये टोटल 8 जे जीन टाईप आहेत त्यामध्ये जे पॅरेंटल टाईप आहेत ते मॅक्झिमम मिळतात सिंगल क्रॉसओव्हर बिटवीन ए अँड बी जे आहेत ते तेवढ्याच प्रमाणात जे काय सिंगल क्रॉसओव्हर बिटवीन बी अँड सी मिळणार आहेत आणि एकदम कमी क्वांटिटी मध्ये जे डबल क्रॉसओव्हर आहेत ए सी मध्ये ते फिनोटाइपिक फ्रिक्वेन्सीज आहेत त्या तिथे मिळणार आहेत. अजून फ्रिक्वेन्सीज मध्ये टोटल 1200 पैकी जेवढे काय आहेत आता इथे हे जे क्रॉसिंग कोर्स आहे ते आपण जे प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये बघणार आहोत. इथे बघा बिटवीन द जीन्स ए बी जे काही रिकॉम्बिनेशन पर्सेंटेज आहे सो पी प्लस आर 230 प्लस 9 पी प्लस आर 230 कसं लिहिलेलं आहे 114 प्लस 116 ठीक आहे. म्हणजे काय जे सिंगल क्रॉसओव्हर बिटवीन ए आणि बी कॅपिटल एबीसी कॅपिटल एबीसी आणि कॅपिटल ए स्मॉल बीसी आणि स्मॉल ए कॅपिटल बीसी ह्याला पी म्हटले. ती टोटल झालेली आहे 230. त्यानंतर +9 म्हणजे कुठली आर ची जी काय पी ची झाली 230 आर म्हणजे जे खालचे आहेत रिसेसिव्ह टाइप 5+9 ती ह्याचं जे काय बिटवीन जीन्स ए बी जे काही रिकॉम्बिनेशन पर्सेंटेज आहे ते 19.92. त्यानंतर बिटवीन बी अँड सी जे काही रिकॉम्बिनेशन पर्सेंटेज आहे 21.75. त्यानंतर बिटवीन ए अँड सी जे काही रिकॉम्बिनेशन पर्सेंटेज आहे ते 40.30%. सो जीन सिक्वेन्स ह्यावरून तो काढला जातो. ए आणि सी मध्ये 40.30 जे काय अंतर आहे ठीक आहे त्यात मध्ये जे काय ए आणि बी पासून जे काय अंतर आहे ए आणि बी मधलं अंतर 19.92 आणि बी आणि सी मधलं अंतर 21.75 एवढं अंतर आहे आणि त्याचं टोटल हे 40.30 हे अंतर ए आणि सी मधलं आहे. सो त्यावरून हे जे काय जीन सिक्वेन्स आणि त्याच्यामधलं जे काय अंतर आहे ते तिथे काढलं जातं. Then coefficient of coincidence. So it is calculated with the help of observed double crosses divided by expected double crossover into 100. So observed double crosses are total 9 and particular expected किती होते आपल्याला 100 पैकी 9 हे डबल क्रॉसओव्हर्स आहेत. सो expected double crossovers means a particular product of two single recombinant values. So 19.92 into 21.75 divided by 100 is equal to 4.33 and which is a particular expected double cross overs. So coefficient of coincidence